विधान परिषदेच्या 5 जागा रिक्त आहेत। महायुतीमधून त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून 2 नावांची चर्चा सुरू झालेली आहे। त्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे संग्राम कोते पाटील यांचं, तर दुसरं नाव आहे जिशान सिद्दीकींचं। त्यामुळे अजित पवार यापैकी कोणत्या नावाला पसंती देतात यावरून जोरदार चर्चा रंगलेली आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। विधान परिषदेच्या 5 जागा रिक्त। अजितदादांच्या वाट्याला 1 जागा, सूत्रांची माहिती। संग्राम कोते पाटील, जिशान सिद्दीकी यांची नावं चर्चेत। सध्या विधान परिषदेच्या 5 जागा रिक्त आहेत। त्यासाठी कोणाला किती जागा द्यायच्या यावरून महायुतीमध्ये चर्चांना सुरुवात झाल्याचं समजतंय। त्यातील 1 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। त्यामुळे अजित पवार या जागेवर कोणाची वर्णी लावणार यावरून अनेक अंदाज आता बांधले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या 2 नावांची जोरदार चर्चा रंगलेली आहे। त्यातील पहिलं नाव म्हणजे संग्राम कोते पाटील आणि दुसरं नाव आहे जिशान सिद्दीकी यांचं। दरम्यान कोण आहेत संग्राम कोते पाटील यावर एक नजर टाकूयात। संग्राम कोते पाटील मूळ शिर्डीचे आहेत। त्यांचं शिक्षण MIT संस्थेतून ते पदवीधर आहे। 2014 साली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष झाले। 2017 साली युवक राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलक चेहरा म्हणून त्यांच्या नावाची ओळख आहे। 124 मोर्चे काढत 3.5 लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे। मोर्चांच्या माध्यमातून 5 लाख तरुण रस्त्यावरती त्यांनी उतरवलेले आहेत। हे झालं संग्राम कोते पाटील यांच्याबद्दल। आता जिशान सिद्दीकी यांचाही परिचय आपण पाहूयात। अजित पवारांचे निकटवर्तीय स्वर्गीय बाबा सिद्दीकी यांचे ते पुत्र आहेत। मुंबईच्या MK कॉलेजमधून मॅनेजमेंटची पदवी त्यांनी घेतलेली आहे। काँग्रेसमध्ये असताना युवक काँग्रेसचे ते प्रदेश अध्यक्ष होते। 2019 साली काँग्रेसकडून वांद्रे पूर्व मधून ते आमदार झाले। 6 महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला। 2024 साली विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला। म्हणूनच विधान परिषदेवरती वर्णी लागावी यासाठी जिशान सिद्दीकी जोरदार प्रयत्न करत आहेत। त्यामुळे एकीकडे निकटवर्ती असलेल्या बाबा सिद्दीकींचा मुलगा असलेले जिशान सिद्दीकी, तर दुसरीकडे रस्त्यावर उतरत लोकांची कामं करणारे संग्राम कोते पाटील, असे 2 पर्याय सध्या अजित पवारांच्या समोर आहे। तसं पाहिलं तर जिशान सिद्दीकींच्या नेतृत्वाचा आवाका हा मुंबईपुरताच आहे, तर संग्राम कोते पाटील यांचा संघटनात्मक वावर शिर्डीसह संपूर्ण महाराष्ट्रात आहे। त्यामुळे कोते पाटलांचं पारडं सध्या तरी जड दिसतंय। मात्र अजित पवार जिशान सिद्दीकींच्या पदरात विधान परिषद देतात की संग्राम कोते पाटलांच्या पारड्यात वजन टाकतात हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतरही पाहूयात महत्त्वाची अपडेट। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।